या मालकी बाई या. काय काय ग? पहिल्यांदा आला स्वयंपाकघरात. स्वागत करायले तुमचं, नजर काढायली. काय तू पण थांब थांब. मालकीनबाईचा पर्श झाला नाही भांड्यांना इतके बरस. काही रांधलं गेलं नाही या भांड्यांमध्ये. कळतंय ते. काय करायचंय मग आता? काय करायचं म्हणजे? चंद्रविलासची भूक भागवायची तुम्हाला. काय बोलतेस ग तू मध्येच? कलन सगळं हलू. बरं, मला असं वाटतंय की आता सगळं स्वच्छ करायला पाहिजे. आज घेऊया आपण सगळं स्वच्छ करायला. हा चालेल. मला सांग, आधी चहा टाकते. चहाचं भांड कुठे? याच्यात करतीस रोज चहा? नानांना कुठे बघितलं? नाना आले होते इथे? मला काय कळतच नाही, माणसं अशी का वागतात. इतकं शोधतोय त्यांना. हे काय? चाय करायला दिले त्यांना. चहा करायला हे भांड? म्हणजे तू ह्याच्यामध्ये चहा करतेस आणि आम्हाला पाचतेस? तुम्ही जरा किचनचा ताबा घ्या आणि ह्यांनाच शिकवा दोन गोष्टी. खरं तर उलट झालं पाहिजे, पण आता काय करणार ना. नाही ठीक आहे, आम्ही स्वच्छच करायला घेतो. तू काय झालं? नानांना शोधणारा लेख पहिल्यांदा बघितलाय चंद्रविलास मध्ये. बदलतंय सगळं हळू. त्यांना स्वप्न पडलं काहीतरी वाईट नानांबद्दल. दचकून उठले होते ते. तुम्ही गेले होते काय मालकांच्या खोलीत? नाना, 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 काय करताय तुम्ही? अहो किती आवाज देतोय तुम्हाला ऐकू येत नाहीये का? अख्खा वाडा शोधला मी. तुम्ही इथे विहिरीपाशी येऊन बसलाय. अहो बसा ना खोलीमध्ये गप्प. माझ्या डोक्याला आधीच खूप टेन्शन आहे हो. तुम्ही आणखी त्रास देऊ नका मला. बाबा, आता आजोबांचा काय त्रास होतोय तुला? आजोबा माझ्याजवळ बसले होते. मी त्यांना इथे थांबवलं. का आता तुला आजोबा माझ्याजवळ असू नये असं वाटतं? तुला आता माझ्यासाठी वेळ नसेल ना? मग निदान मला आजोबांबरोबर तरी असू दे. शरू, सी आय एम सॉरी. मला माहिती नव्हतं की तू त्यांच्या बरोबर आहेस. तू मी काय बोलणार होतीस तू? म्हणजे तू शरू यार सोड ना. झालं गेलं विसरून जा ना. एवढं सोपं आहे सगळं विसरणं? बाबा तू जा. मी आणि माझे आजोबा बघू काय करायचं ते. काय सूर आहे हा? तू बाबाशी असं बोलणार आहेस? बाबा बाबासारखं वागतच नाही तर मी तरी काय करू? प्लीज. आजोबा,
बाबाशी मी जे बोलते ते मला आवडत नाहीये, पण मला कळतच नाही मी त्याच्याशी कसं वागू, त्याच्याशी काय बोलू, मला काही कळतच नाहीये. बाबांनी एवढा मोठा डिसिजन घेतला, पण एकदाही माझा विचार केला नाही. असं का केलं त्यांनी? तुम्हाला माहितीये, बाबाचं आईवर खूप प्रेम होतं, तरी त्याने तिची जागा दुसऱ्या कोणातरी इतक्या सहजपणे घेऊन दिली. मला ना बाबाचा इतका राग कधीच आला नव्हता, पण बाबांनी का लग्न केलं? गरज काय होती? तू जा. मला त्याच्याशी बोलायचीच इच्छा होत नाही. अनंत आणि विभा तुझा बळी देतील. आजोबा, आता तुम्ही माझा सपोर्ट आहात, तुम्ही माझ्यापासून लांब जाऊ नका. विभावरीच तुझी आई आहे? म्हणजे तुम्हालाही असं वाटतं की नाना, लग्न लागलं, बळी सुद्धा जाणार. काय कटके रे? काय गे माझं रे? सुखानं झोपूच देत नाही. काय चाललंय रे? 2 दिवस झालं दारू ढोसून आलाय आणि आता काय भांड्याला तडतोय? स्वयंपाकघरातलं हाय ना ते? हा मग काय करायची ती भांडी? कशाला जपून ठेवली? हा काय सुनेला आनंद द्यायचेत का? हा आला एवढी तयारी केली, समजा गाव आला होता, पण तुझ्या त्या विभेनं फसवलं मला. फसवलं? काय बोलतोय? हा, तिला बळानं लग्नाला उभं करत होतास. उभं केलं, पण काय झालं? त्या विभेनं त्या महाजनशी लग्न केलं. हे बघ कशी बघते फोटोतून. ए विवे बरं नाही केला? नाही केलं. कशाला तिला दुष्ण लावतो रे? तुझ्यामुळे माझी पोरते वाढत गेली आहे. शशी, माझ्यामुळं गेली? हे म्हणजे असं झालं, करून गेलं गाव आणि आलं शिशीवर नाव. माझ्यामुळं नाही गेली ती, तिचं त्या महाजनशी लफड होतं ना म्हणून गेली. कळलं का? तू जायचीस ना तशी. मला का ध्यानात? काय काय जाते का परत वाड्यात? ती अनंत महाजनकडे गेली, तू जाते का नानाकडे? जाते इथं चंद्रविलास घास गिळायला बघतोय. माझ्या पोरीचं काय होत असेल आणि तुझं इथं काय चाललंय? गेल्या माझ्या बरं नाही का? सॉरी. इथं ठेवते. तुमची तब्येत बरी नाहीये का? काही त्रास होतोय का तुम्हाला? चहा थंड होईल. तुम्ही आजपर्यंत नानांचा राग करत आलाय, म्हणजे आत्ताही करत असाल, पण राग दुःख मनातली सल अशी सहजासहजी जात नसते. पण काल रात्री स्वप्न पडल्यापासून तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. काय स्वप्न पडलं? तुम्ही सकाळपासून नानांना शोधताय. नाना जागेवर नव्हते म्हणून तुम्ही चिडलात, पण त्या चिडण्यामागे सुद्धा काळजी होती.
राहू दे. मला काय वाटतं, तुम्ही एकदा नानांशी बोलून घ्या ना. आपलं लग्न झाल्यामुळे शर्वरीला धक्का बसलाय म्हणून तुम्ही तिच्याशी बोललात, पण तसाच धक्का नानांनाही बसला असेलच ना. महाजन, आजपर्यंत नाना चुकत आले तेव्हा तुम्ही त्यांना दोष देत आलात, पण आता नाईलाजानं का होईना, परिस्थितीमुळे का होईना, पण कसंही आपली चूक झाली आहेच ना. म्हणजे जे काही आहे, पण ते नानांना समजावणं गरजेचं आहे असं वाटतं मला. आणि आत्ता तुम्हाला जी काळजी वाटते त्यांच्याबद्दल ती बोलून दाखवा. शर्वरीला यावेळेस कोणी समजावणारा असेल ना तर ते फक्त नाना आहे. बोलाल का नानांची? बाबाने विभावर इंग्रजता त्याच्या बायकोची जागा दिली असेल, पण मी त्यांना माझ्या आईची जागा देणार नाही. मला एकच आई होती, मला दुसरी आई नकोय. आजोबा, असं का लिहिलं तुम्ही? तुम्हाला मान्य आहे बाबाचं लग्न? शरू, मला तुला कसं सांगू? अगं, तुझा बाबाच तुला स्वतःहून दूर ढकलेल, खूप खूप दूर. हे लग्न नकोच होतं मला. सगळं सत्य माहीत असून सुद्धा मी हे लग्न नाही थांबवू शकलो. सगळं सगळं माझ्यामुळे होतंय. मला माफ कर पोरी, चुकलो मी. पाया पडतो तुझ्या. हो नाना, आजोबा काय करताय? अहो उठा आजोबा, पाय का धरताय तुम्ही? का असं करताय तुम्ही? पाय का धरलेत? आजोबा बोला ना, काय झालं? या चंद्रविलासच्या मोहात पडून मी इथं आलो. हा चंद्रविलास जीवावर उठतो. त्याने आजवर कुणाला सुखानं जगूच दिलं नाहीये. याने फक्त गिळलंय, घास घेतला या चंद्रविलासने. अनंता, कसं समजावू रे तुला? कसं? नाना, अनंता, मला माफ कर. या जगातला सगळ्यात नालायक आणि ना करता बाप आहे मी. नरहर पंथाच्या तावडीत सापडला आणि स्वतःला हरवून बसला. नाना, 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 मला माफ कर. अनंता, मला माफ कर.
अनंता नंदे अंबिके, मी तुमचा फार मोठा गुन्हेगार आहे. तुम्हाला या नरकात मी ढकललंय, मला माफ करा रे. शक्य झालं तर मला माफ करा. नाना सापडले नाहीत का अजून? नाना नाना काय केलं तुम्ही? नाना 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 ॲम्ब्युलन्सला बोलव, ॲम्ब्युलन्स लवकर. नाना अनंत, हा आपल्या शरूला नरहरपंतापासून वाचव. अनंत, नाना 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 उठा. नाना विभावरी. नाना हो नाना काय झालं यांना? नाना ॲम्ब्युलन्सचं काय झालं? नाना उठा. नाना